नीट पेपरफुटी प्रकरणी मिरजेतून राष्ट्र सेवा दल आणि इन्कलाब युथ फाउंडेशन मिरज यांच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा. मिरज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याची मागणी. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी पालक यांच्यामध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या जनआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्र सेवा दल आणि इन्कलाब युथ फाउंडेशन मिरज यांच्या वतीनं मिरज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन आलेलं आहे. या निवेदनात म्हटलं आहे की नीट पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलेले आहे. या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात गेलेले असून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा करण्यात आलेला आहे. यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे जनआंदोलन पक्षाच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून आंदोलन सुरू असून सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला समर्थन उपोषण सुरू केलेलं आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात जबरदस्तीने दाखल करण्यात आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले. तसेच नीट पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित इन्कलाब युथ फाउंडेशन अध्यक्ष रोहित शिंदे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी रुईकर, मुसा समडोळे, इम्रान मर्चंट, हेरंब माळी, ओंकार लोंढे, प्रणवजीत कांबळे, शाहिस्ता मुल्ला, सुकेशनी कांबळे, रवी शितोळे, प्रसाद पवार, पार्थ हेगणे, साहिल मदने, शिवश्री जमादार, ॲडव्होकेट मयूर माने, मानस मोरे, राजेश पोळ, तेजस अंबी, मयूर चौगुले, विविध क्षेत्रातील संबंधित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. लोकशाहीच्या मूलभूत गरजापैकी एक गरज म्हणजे शिक्षण, आणि या शिक्षणाचा बाजार केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्या मार्फत आज चालू आहे. नीटचा पेपर फुटल्यामुळं शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. हजारो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्याकडे न लक्ष देता शासन त्याला दुर्लक्ष करतंय. आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने उचलून नेतंय. आंदोलन दडपण्याचा पद्धत अवलंबलं आहे. शिक्षण व्यवस्था ही बाजारूकरण झालेली आहे. कारखानदारी सारखं शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण मंत्री वागत आहेत. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, तसेच राज्याच्या आणि केंद्राच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून जे अधिकारी मंत्री जे काही कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक शासन करावं, ही मागणी आज आम्ही मागणीच्या द्वारे मिरज प्रांतांच्याकडे केलेली आहे. जर या मागणीची दखल योग्य ती नाही घेतली, येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन सर्वांच्याकडून केलं जाईल याची नोंद घ्यावी. धन्यवाद. आम्ही सर्व विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आज जे दिल्लीत आंदोलन सुरू आहे संसदेवर, ज्यांना कोणाला संसदेवर दिल्लीत आंदोलन जाता आलं नाही, ते सगळ्यांनी मिळून मिरजेमध्ये महाराष्ट्र चौकात आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचा मोटिव्ह एकच होता की ज्या तरुण 22 विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे सरकारनं खेळले, त्यांचा जीव घेतला, यांचा खून केलेला आहे, त्या सरकारच्या धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा आणि फक्त राजीनामा न देता जेवढे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये सामील आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई व्हावी. त्याच पद्धतीने काल सोनम वांगचुक सरांना कशा पद्धतीने उचलून घेऊन गेले त्या पोलिसांच्यावर आणि त्या सगळ्या पोलीस यंत्रणेवर देखील कारवाई व्हावी. महाराष्ट्रातल्या पेपर लीक झालेल्यावर दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी देखील राजीनामा द्यावा आणि त्यांच्यावर पण कारवाई व्हावी. हे आमची मागणी आहे सगळ्यांची. त्याचबरोबरीनं मी सगळ्याच प्रेक्षकांना, सगळ्याच बघणाऱ्या लोकांना आवाहन करतो की आज गरीब तरुण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची हे सरकार जशा पद्धतीने खेळते, त्याच्यावर तुम्ही जर आत्ताच आवाज नाही उठवला तर येणारा काळ हा भयानक असेल. तुमच्या माझ्या घरातला देखील पोरगं उद्या आत्महत्या करायला प्रवृत्त होईल आणि पुढे जाईल. त्यामुळे तुम्ही आत्ताच जागे व्हा, संवेदना आपल्या जाग्या करा, सगळ्यांच्या संवेदना मेल्यासारखं वागू नका. नागरिकांनी जबाबदारी घ्यावी आणि रस्त्याची लढाई लढायला तयार व्हावं, यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो.